नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना, उन्हाळी सुट्टी फॅमिली तसेच आपले कुटुंब, मुलांना, मित्रमैत्रिणींना घेऊन कुठे फिरायला जायचे? तर एक सुंदर असे ठिकाण आहे। थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार वातावरण असे पोलादपूर तालुक्यामधील एक उत्तम असे ठिकाण आहे कुडपण। तिन्ही जिल्हा रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये जिल्हा हद्द म्हणून बोललात तर जिल्ह्याच्या सीमेवर अतिदुर्गम कुडपण नगरी श्री भराडी माता तेथे राज्य करी। येऊन तर पहा तुम्ही, तरी जय जय राम कृष्ण हरी अशी कुडपणची ख्याती आहे। कुडपण हे एक उत्तम असे पर्यटनासाठी योग्य असे ठिकाण आहे। तसेच थंडगार वातावरण माणसाला मनाला मोहक असं वाटतं। तुम्ही कधीही कुडपणला जा, येथील वातावरण थंडगारच असते। म्हणून फिरायला तसेच सुट्टीची मजा लुटायला कुडपण हे एक मस्तच ठिकाण आहे। कुडपणमधील भीमाची काठी तसेच धबधबा कुडपणची एक शान आहे। भीमाची काठी एक इतिहासाची साक्ष देते। पाहणारा चक्क बघत बसतो असे हे ठिकाण आहे। म्हणून तर भविष्यकाळातील मिनी महाबळेश्वर म्हणून कुडपणकडे पाहिले जाते। असे एक कुडपण गाव रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे। या कुडपणचा समोरील डोंगर माथ्यावरून प्रतापगड तसेच महाबळेश्वर घाट आणि रत्नागिरीमधील काही गावे दिसतात। कुराण, सुराण असे पर्यटक त्यांना पाहण्यासाठी तसेच घळ, पक्षी, प्राणी, जंगली, रानटी जनावरे या विभागामध्ये आढळतात। म्हणून तुम्ही कुडपणला नक्की भेट द्या, तुम्हाला ते ठिकाण नक्कीच आवडेल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, कुडपण, पोलादपूर। कुडपण खुर्द शेलार मामांचे जन्मगाव। आपण पाहू शकता सायंकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत आणि खूप रम्य असं वातावरण।